मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट। आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ शूट करतोय। आजचा इम्पॉर्टंट व्हिडिओ कशाबद्दल आहे? आज आपण व्हिडिओ बनवतोय विटॅमिन सी वर। खूप वेळा आपण बोलण्यामध्ये बघतो विटॅमिन सी खाल्लं पाहिजे, लिंबू पाणी पिलं पाहिजे, संत्र्याचा रस खाल्लं पाहिजे का? सो आज त्याचंच महत्त्व बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो विटॅमिन सी हा विटॅमिन सी वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे। पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा, विटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही, तो आपल्याला बाहेरूनच घ्यावा लागतो, जेवणामधूनच मिळतो तो आपल्याला। मग आता विटॅमिन सीचे पहिले फायदे बघूया। का विटॅमिन सी घेतला पाहिजे? आत्तापर्यंतच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं असेल, बॉडीमध्ये आपल्या केमिकल तयार होतात, त्याला टॉक्झिन्स म्हणतो, फ्री रॅडिकल्स म्हणतो, ऑक्सिडेशन प्रोसेस होते, काही स्ट्रेस आला, काही धावपळ झाली, टेन्शन्स असतील, हार्मोन लेवल डिस्टर्ब असेल, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या रोजच्या आयुष्यात ज्या होतात त्याच्यामुळे आपल्या रक्तावर परिणाम होतो, त्याच्यामध्ये बॅड केमिकल्स तयार होतात। ते केमिकल्स काय करतात? ते केमिकल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी डॅमेज करतात। मग ती इम्युनिटी असो, डॅमेज होते, आपल्या शिरा असतो, रक्ताच्या शिरा असतील, डॅमेज होतात, आपली स्किन डॅमेज होते, हेअर डॅमेज होतात, आपली हार्मोन्स डॅमेज होतात। बऱ्याच ठिकाणी हे केमिकल्स, ज्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो, ते आपल्या शरीराला त्रास देतात। मग ह्या सगळ्यांना काढायचं काम कोण करतं? ह्या सगळ्यांना काढायचं काम विटॅमिन सी करतं। विटॅमिन सीला आपण अँटीऑक्सिडंट असं म्हणतो। अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल मागे सांगितलं, जसं ॲपल कापून ठेवलं तर ते आपोआप लालसर काळपट पडायला लागतं का? त्याचं आयन त्याच्यामध्ये जे आहे त्याची ऑक्सिडेशन प्रोसेस होते हवेसोबत, त्यामुळे त्याचा कलर बदलतो। तसंच आपल्या शरीरामध्ये केमिकल प्रोसेस होतात, ऑक्सिडेशन प्रोसेस होते स्ट्रेसमुळे किंवा आपल्या लाईफस्टाईल, रॉंग लाईफस्टाईलमुळे स्पेशली। आणि आजकालचं धकाधकीचं आयुष्यामध्ये हे प्रकार होत आहेत। मग आपली इम्युनिटी कमी होणं, आपलं लाईफस्पॅन जास्ती नसणं, किंवा मागे सांगितलं होतं, आठवा कोलेस्ट्रॉलच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, ज्यांनी पाहिला नसेल मागे जाऊन कोलेस्ट्रॉलचा व्हिडिओ नक्की पहा, त्यात सांगितलं होतं ब्लड वाहत असतं शिरेमधून, अचानक कुठेतरी शिरेला आतमध्ये जखम होते। कशामुळे? फ्री रॅडिकल्समुळे, ऑक्सिडेशन स्ट्रेसमुळे, केमिकल्समुळे। ती जखम भरून काढायला मग तिथे कोलेस्ट्रॉल येतो, तो शिरेला प्रोटेक्ट करायला येतो, पण तो तिथे साचत जाऊन मग कोलेस्ट्रॉलची तिथे लेअर, जाड गादी तयार होते आणि त्याच्यामुळे पाईप लहान होतो आणि ब्लड पुढे फोर्सनी जाऊ शकत नाही। मग पुढे आपण हार्ट प्रोटेक्ट राहत नाही, हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात, कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यावर काय त्रास होतं हे सगळं पाहिलं होतं आपण। मग तो जो केमिकल आहे, तो जे टॉक्झिन्स आहेत शिरेला डॅमेज करणारे, ते साचूच नये तिथे, ते शिरेला डॅमेज करू नये, ते आपल्या ब्लडमधून निघून जावेत। यासाठी काम कोण करतं? विटॅमिन सी। म्हणून विटॅमिन सी खूप कामाचा आहे। आता बघा, जर आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्सच राहिले आहेत, म्हणजे विषारी पदार्थच राहिले नाहीत, तर आपली इम्युनिटी वाढणार आहे। आता इम्युनिटी वाढली, सारखं सर्दी, पडसं, खोकला, दमा इथपर्यंत जातं। बऱ्याच जणांना ॲलर्जीचे त्रास असतात। हे कशामुळे? रक्तामध्ये तुमच्या विषारी घटक जास्ती वाढलेत म्हणून। मग ते काढायचं का विटॅमिन सी करणार? म्हटलं तुमची इम्युनिटी वाढणार। इम्युनिटी वाढलं की सर्दी, खोकला, ॲलर्जीसारखे, दम्यासारखे प्रकार कमी होणार। आता हे झालं एक। दुसरं गोष्ट, आपण टॉक्झिन्समुळे कोलेस्ट्रॉल लेवल वाढते ते पाहिलं होतं। मग विटॅमिन सी खाल्ल्यामुळे बॉडीमधले हे विषारी पदार्थ, विषारी टॉक्झिन्स आहेत ते कमी होतील, मग कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहील। कोलेस्ट्रॉलला स्पेशली आपल्याला शिरेला प्रोटेक्ट करायला धावत यावं लागणार नाही, मग हार्ट अटॅकचे चान्सेस पण कमी होतील। आहे ना मोठा फायदा? त्याच्यानंतर कोलेजन प्रोडक्शन, स्किनच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं कोलेजन प्रोडक्शन। कोलेजन प्रोडक्शन म्हणजे काय? इलॅस्टिक, स्किनला सुरकुत्या न पडणं, स्किन सॉफ्ट बाउन्सी राहणं, त्याला म्हणतात इलॅस्टिक किंवा कोलेजन प्रोडक्शनमुळे हे होतं। सो हे कोलेजन प्रोडक्शनसाठी विटॅमिन सी फार गरजेचं असतं। सो विटॅमिन सी जर असेल आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये, सो आपली स्किन कोलेजन प्रोडक्शन म्हणजे इलॅस्टिक छान बनवते, आणि मग त्यामुळे काय होणार? छान इलॅस्टिक आहे, स्किन सॉफ्ट राहणार, बाउन्सी राहणार। सुरकुतणार का मग स्किन? नाही सुरकुतणार। स्किन सुरकुतणार नाही, ड्राय पडणार नाही, म्हणजेच काय होणार?
आपलं वय लवकर दिसणार नाही, एजिंग प्रोसेस लवकर होणार नाही, म्हातारपण लवकर येणार नाही, स्किन सुंदर, नवीन, तरुण जास्ती काळासाठी राहील. म्हणून आपल्या त्वचेसाठी व्हिटॅमिन सी फार महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिटॅमिन सीला आपण अँटी एजिंग फॅक्टर असं पण म्हणतो. व्हिटॅमिन सी सोबत ग्लुटाथिऑन वगैरे अदर पण आहेत, पण व्हिटॅमिन सी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता हे इलॅस्टिक, हे कोलॅजन फक्त तिथेच असतं का? आता नवीन जखम भरायची आहे. कुठली जखम झाली? नवीन जखम नाही, जखम भरायची आहे. तर जखम भरवताना नवीन सेल्स बनले पाहिजेत, तिथे पण नवीन इलॅस्टिक बनल्या पाहिजेत. लवकर जखम भरण्यासाठी पण व्हिटॅमिन सी खूप छान काम करतं. बऱ्याच जणांना असतं बघा, मोठी जखम झाली, भाजलेलं वगैरे असेल, काही ॲक्सिडेंटल केसेस असेल, त्याच्यामध्ये आपण किंवा मोठे डॉक्टर्स बऱ्याच वेळा टाके वगैरे घातले असे व्हिटॅमिन सी सोबत देतात. कशासाठी? जखम पहिली गोष्ट लवकर भरेल. दुसरी गोष्ट, इम्युनिटी आपली वाढलेली असते व्हिटॅमिन सीनी. इम्युनिटी वाढल्यामुळे आपल्याला जखमा पिकणार नाही, जखमांना इन्फेक्शन होणार नाही, कारण आपली इम्युनिटी चांगली आहे. मग इन्फेक्शन होणार नाही, त्याच्यामुळे जखमा लवकर भरतील. मग जखम भरण्यासाठी पण व्हिटॅमिन सी फार महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा नाही की लिंबाचा रस जखमेवर लावायचा आहे, नाही, तो पोटात घ्यायचा आहे. जखमेवर जी औषधं आहेत ती त्यांचं काम करतील, पण आतून जखम भरण्यासाठी, आतून नवीन सेल, आतून नवीन स्किन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचा आहे. त्यानंतर आपल्या हिरड्या ह्या पण, ह्याच्यासाठी पण कोलॅजन असतं गरजेचं. मग त्या हिरड्या मजबूत राहण्यासाठी व्हिटॅमिन सी हवं आहे. ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी कमी असतं त्यांना मोस्टली हिरड्यांमधून रक्त येणं. मग हिरड्या मजबूत नसतील तर दात मजबूत राहतील का? यासाठी हिरड्या मजबूत हव्या. हिरड्या मजबूत राहण्यासाठी व्हिटॅमिन सी हवाच आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सी आपल्याला हिरड्यांना, दाताच्या हेल्थसाठी पण गरजेचं आहे. म्हणून व्हिटॅमिन सी इम्युनिटी, दातांची हेल्थ, स्किन, इवन हेअर्सला सुद्धा. हेअर्स तुमचे ड्राय पडत असतील, केस ड्राय पडत असतील, सुकल्यासारखे होत असतील, त्यांना पोषण मिळत नाही आहे, तर तिथे पण व्हिटॅमिन सी खूप छान काम करतं. जखमा भरण्यासाठी खूप छान काम करतं. असा हा व्हिटॅमिन सी, आणि स्पेशली आपला कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यासाठी, ब्लॉकेजेस होऊ नये यासाठी प्रयत्न, अँटीऑक्सिडंट, अँटी एजिंग असा फार मोठा रोल व्हिटॅमिन सीचा आहे. त्यामुळे मग आता व्हिटॅमिन सी किती आयुष्यामध्ये गरजेचं आहे कळलं. बरं, व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात तयार होत नाही हे पण मी सांगितलं. मग आता काय केलं पाहिजे? यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी रोज खाल्लं पाहिजे. आता व्हिटॅमिन सी कशात मिळेल? सगळ्यात सोपं, सगळ्यांना माहिती आहे, लिंबू, आवळा, संत्र याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. आवळा सीझनल असतो. सगळ्यात जास्ती म्हणाल तुम्ही, अख्ख्या जगामध्ये म्हटलं तरी चालेल, अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जास्ती व्हिटॅमिन सी कशात मिळतील? तर आपला आवळा. पूर्वी प्रत्येकाच्या दाराजवळ आवळ्याचं झाड असायचं. व्हिटॅमिन सी घराघरात असायचं. लिंबाचं झाड एक असायचं. आता हे नाही आहे, आणि त्यामुळे आपल्याला विकत घ्यावे लागतात ती गोष्ट वेगळी, पण त्यामुळे व्हिटॅमिन सीची कमतरता हळूहळू जाणवायला लागली. आपल्या इथे बघा, कांदा पोह्यांचा कार्यक्रम असो किंवा नेहमीच्या नाश्त्यामध्ये कांदा पोहे वगैरे बनवायचो आपण, त्याच्यावर आपण लिंबू पिळायचो. काय कारण आहे त्याच्यामागे? फक्त चव? नाही. व्हिटॅमिन सी आयर्न ॲब्सॉर्प्शनला खूप छान मदत करतं. ज्यांच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये लोह कमी आहे, आयर्न कमी आहे, रक्त चांगलं वाढत नाही आहे, बनत नाही आहे, त्यांना व्हिटॅमिन सीची गोळी दिली जाते. आता मग ही व्हिटॅमिन सी काय करतं? आयर्नला आपल्या शरीराच्या प्रत्येक कणापर्यंत पोचवायचं. चांगलं जेवणातून आयर्न तर गेलं आहे पोटात, पण ते आतड्यामधून रक्तापर्यंत मिसळण्यासाठी व्हिटॅमिन सी हवा. सो व्हिटॅमिन सी आयर्नला जेवणातून घेऊन रक्तात पोचवायचं काम करतं. मग तोही एक मोठा रोल आहे ना. म्हणून ज्यांना आयर्न डिफिशियन्सी आहे त्यांनी व्हिटॅमिन सी घेतलंच पाहिजे. मग पूर्वीच्या वेळी बघा, लोखंडाची भांडी असायची मोस्टली जेवण शिजवायला. मग ह्या लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये जेव्हा पोहे बनवले जायचे, तर लोखंडाचा थोडासा अंश त्या पोह्यांमध्ये उतरायचा, आणि मग त्याच्यावर लिंबू पिळला जायचा, की जेणेकरून तो आयर्न आपल्या शरीरात ॲब्सॉर्ब होईल. यासाठी आपल्या ह्याच्या पद्धत आहे की लिंबू वरून पिळायचा. बरं, लिंबू वरूनच का पिळायचा? आणि लिंबू कधी पण बघा, व्हिटॅमिन सी कधीही ताजाच घ्यावा. कारण जसं मी सांगितलं, तर सफरचंद आपलं ते लाल काळं पडतं कापल्यावर, तसंच व्हिटॅमिन सीची फोड कुठलीही, फळाची कुठलीही, किंवा लिंबू आपण सर्रास घेतो जेवणात एक फोड, ती तुम्ही दिवसभर सकाळीच कापून ठेवले, दुपारी पाहुणे येणार आहे किंवा संध्याकाळी गरज लागते, कापून ठेवून देऊया फोडी, तसं जमत नाही. व्हिटॅमिन सी उडून जातो, त्यातला व्हिटॅमिन सीचा अंश कमी होऊन जातो. म्हणून तो वेळेवरच कापायचा, पिळायचा आणि पटकन जेवून घ्यायचं असतं.
म्हणून तो आधीच कुठेही जेवण शिजवताना पिळून टाकायचा नसतो. जेवण वाढलं ताटामध्ये कीच त्याच्यावर लिंबू पिळायची पद्धत आहे. ह्या आपल्या भारतीय पद्धती खूप चांगल्या आहेत. त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे कारण आहे, शास्त्रीय कारणं आहेत. उगाचच पूर्वीचे लोक करतायत म्हणून करत नाही होत आपण, त्याच्या मागे कारणं आहेत. सो आयर्न ॲब्सॉर्प्शनला व्हिटॅमिन सी खूप छान काम करतं. आता व्हिटॅमिन सी आहे कशात? व्हिटॅमिन सी सांगितलं मगाशी तसं सगळ्यात जास्ती आहे आवळ्यामध्ये. पण आवळा सीझनल आहे, वेळेवर येत नाही, वर्षभर नसतो तो फक्त काही महिन्यांपुरताच असतो. म्हणून आपल्याला इतर गोष्टी बघाव्या लागतात. आता आवळ्यानंतर काय आहेत? लिंबू, संत्र हे तुम्हाला माहितीच आहे. लिंबामध्ये आहे, संत्र्यामध्ये आहे. पण संत्र पण ताजं सोलून खायचं. पण संत्र्यापेक्षा पण लिंबू बेटर का? कारण संत्र जेव्हा तुम्ही खाता, 2-3 संत्री खाता, त्याच्यासोबत संत्र्यात साखर पण असते. लिंबामध्ये साखर नसते, त्याच्यात प्युअर फॉर्ममध्ये व्हिटॅमिन सी असतं. म्हणून लिंबाला जास्ती महत्त्व आलं आहे आणि त्याच्यापेक्षा आवळ्याचं महत्त्व आहे. बरं, एवढ्यातच आहे असं नाही. आपल्या काही भाज्या आहेत, डाळी आहे. डाळी भिजत घातल्या ना की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी बरोबर तयार व्हायला लागतो. सुक्या डाळींमध्ये व्हिटॅमिन सी नसतो, पण तुम्ही भिजवून मग आपण शिजवतो ना, त्याच्यात तेव्हा व्हिटॅमिन सी तयार होतो. शिमला मिरची आहे आपली, पालक आहे, ब्रोकोली आहे, यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. हिरव्या मिरचीत सुद्धा व्हिटॅमिन सी आहे, पण म्हणून काय भरपूर नाही खायची आहे. पेरू पण व्हिटॅमिन सीचा खूप चांगला सोर्स आहे. पेरूमध्ये खूप चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. कैरी, आंबटसर लागणारी फळं, मग ती स्ट्रॉबेरी आली, लिंबू आला, संत्रा आला, मोसंबा आलं आणि इतरही गोष्टी, स्ट्रॉबेरीज वगैरे सारखे हे आल्यात, छोटे छोटे बेरीज आल्यात, कॅनबेरीज वगैरे आल्यात, त्या सगळ्या, ब्लॅकबेरीज आहेत, ब्ल्यूबेरीज आहेत, ह्या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी येतात. मग रोजच्या जेवणामध्ये लिंबू आवडत नाही, संत्रा आवडत नाही, आंबट गोष्टींनी त्रास होतो, इतर गोष्टी आहेतच ना. शिमला मिरची खाऊ शकता तुम्ही, ब्रोकोली खाऊ शकता, पालक मध्ये वाटून पाटून खाऊ शकता. बऱ्याच गोष्टी व्हिटॅमिन सीने रिच आहेत. गुगलवर टाकलं तर खूप दिसतील, त्यातले तुमच्या आवडीच्या चूज करा आणि रोज थोडं थोडं जाऊ दे. म्हणजे रोज आपल्या बॉडीतले बॅड केमिकल्स निघून जातील, अँटीऑक्सिडंट ते काम होईल आणि छान राहील. आता आम्हाला व्हिटॅमिन सी कधी द्यावं लागतं? तुमच्या शरीरामधलं खूप सारे व्हिटॅमिन सी कमी झाले तेव्हा तुमची स्किन रिस्पॉन्स चांगली देत नाही, तुमची जखम चांगली रिस्पॉन्स देत नाही आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल नीट रिस्पॉन्स देत नाही आहे, कुठेतरी गडबडतं. सगळे औषधं होत आहेत, पण तरीसुद्धा तुमची इम्युनिटी व्यवस्थित होत नाही. त्यावेळेला व्हिटॅमिन सी सप्लिमेंट द्यावी लागते. व्हिटॅमिन सीने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरामधले बॅड केमिकल्स निघून जातात आणि तुम्ही लवकर बरे होऊन जाता. पण गोळ्या आयुष्यभर खायच्या आहेत का? मग त्याच्यापेक्षा रोजचं एक फळ खा. रोजचं जेवणामध्ये व्हिटॅमिन सीवालं काहीतरी येईल असं बघा. त्यामुळे रोजच्या जेवणात व्हिटॅमिन सी थोडासा तरी घ्या आणि ह्या आजारांपासून स्वतःला वाचवा, आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवा. आणि तुमचं वय, त्याच्यामुळे म्हणतात की अँटी एजिंग, वय पण लवकर होत नाही, म्हणजे म्हातार पण लवकर येत नाही. आपण यंग दिसतो, यंग राहतो का स्किनलाच पाहिजे असं नाही. आपली इम्युनिटी छान राहिली, आपलं रक्त छान राहिलं तर आपलं लाईफ वाढणारच आहे ना. असा व्हिटॅमिन सीचा आपल्या लाईफमध्ये खूप मोठा रोल आहे. दात आहेत, गम्स आहे, पोट आहे, सगळ्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी व्हिटॅमिन सी गरजेचं आहे. सो जेवणात कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्हिटॅमिन सी घेत राहा. सो आजचा आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांच्याही नॉलेजमध्ये भर पडेल. आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज पण तुम्हाला लिंक नोटिफिकेशन्स येत राहतील. थँक्यू.